नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री दासगणू महाराज यांनी लिहिलेला श्री गजानन विजय ग्रंथ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दासगणू महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन करण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. म्हणजे आपल्यापैकी अनेक असे भक्त आहेत की श्री गजानन विजय ग्रंथाचं ते रोज नित्यसेवेमध्ये एका अध्यायाचं वाचन करतात. श्री गजानन विजय ग्रंथामध्ये 21 अध्याय आहेत. तर मग पहिला अध्याय वाचून झाल्याच्या नंतर 21 अध्यायापर्यंत एक पारायण होते. त्यानंतर परत ते पहिल्यापासून सुरुवातीपासून पहिल्या अध्यायाला सुरुवात करतात आणि 21 अध्यायापर्यंत वाचतात. असे डेली रुटीनमध्ये एक अध्याय ते वाचत असतात. आणि नित्यसेवेमध्ये जो व्यक्ती श्री गजानन विजय ग्रंथ वाचतो त्या व्यक्तीला माहीत आहे की गजानन विजय ग्रंथ वाचण्याचे किती फायदे आहेत, जीवनामध्ये किती असंख्य बदल होतात, म्हणजे ट्रिमेंडस चेंजेस आपल्या जीवनामध्ये होतात आणि महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती राहते. असे अनेक गजानन भक्त आहेत की काही जीवनामध्ये समस्या आहेत. मग त्यांना अशी इच्छा असते की कुठल्या तरी एका अध्यायाचं वाचन आपण करावं आणि आपली समस्या सुटावी. मला देखील अशा अनेक कमेंट येतात की कुठल्या तरी एका समस्येवरती कुठला अध्याय वाचावा हे सुचवा. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणजे कुणी आजारी असेल किंवा कुणाला नोकरी लागत नसेल, कुणाचं लग्न होत नसेल, कुणाला संतान प्राप्ती होत नसेल, तर अशा प्रत्येक समस्येवरती वेगवेगळ्या समस्येवरती गजानन विजय ग्रंथामधले जे अध्याय आहेत त्याचं वाचन आपण करू शकतो. तर पर्टिक्युलर समस्येवरती कुठला अध्याय वाचायचा आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसं तर तुम्ही नित्यसेवेमध्ये रोज एक वाचण्याला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला कधीही कशाची कमतरता पडणार नाही आणि महाराजांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती राहील. श्री गजानन विजय ग्रंथाचे 21 अध्यायाचे 21 वेगवेगळे फायदे सांगत आहेत. तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असतील तर त्यावरती तुम्ही या अध्यायाचं वाचन करून तुमच्या जीवनातल्या समस्या तुम्ही दूर करू शकता. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही प्रॉब्लेम आहेत, तुम्ही ते दूर करू शकता. तर अध्याय पहिला, निराशा, मनशांती, कर्जमुक्ती, नवीन उपक्रमाची सुरुवात. तर या गोष्टीसाठी आपण श्री गजानन विजय ग्रंथामधला पहिल्या अध्यायाचं वाचन करू शकतो. कुणी निराश व्यक्ती असेल, कोणाला मनशांती मिळत नसेल किंवा कर्जमुक्ती होत नसेल तर पहिल्या अध्यायाचं वाचन तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथामधला करू शकता. त्यानंतर दुसरा अध्याय जो आहे तो कुटुंबातील व्यथा आणि अडचणी. तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यथा असतील, काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील, त्यावरती तुम्ही दुसऱ्या अध्यायाचं वाचन हे करू शकता. त्यानंतर अध्याय तिसरा, दुसऱ्यांचे मन जाणतेपणी किंवा अजाणतेपणी दुखवल्या गेले असेल तर, कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथामधल्या तिसऱ्या अध्यायाचं वाचन करू शकता. दुसऱ्यांचं मन दुखवल्या गेलं असेल कळत नकळत किंवा कुणी जवळील व्यक्ती आजारी असेल, डॉक्टरांनी हात टेकले असेल तर तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथामधल्या तिसऱ्या अध्यायाचं वाचन हे करू शकता. त्यानंतर अध्याय चौथा, जीवनातील दुःख आणि समस्या करण्यासाठी. तर श्री गजानन विजय ग्रंथामधील अध्याय चौथा तुम्ही जीवनातील समस्या आणि अडचणी कमी करण्यासाठी वाचू शकता. त्यानंतर आहे अध्याय पाचवा, दुष्काळ, पाण्याची समस्या, तहान लागली असेल किंवा पाणी जवळ नसेल तर गेलेली संपत्ती परत येईल, जीवनात सकारात्मक बदल होतील. तर कुठे दुष्काळ असेल, पाण्याच्या समस्या असतील, गेलेली संपत्ती परत आणायची असेल तर तुम्ही अध्याय 5 जो आहे श्री गजानन विजय ग्रंथामधला अध्याय 5 याचं तुम्ही वाचन करू शकता. त्यानंतर तर अध्याय 6, चांगले विश्वासू मित्र मिळतील, चांगल्या वाईट गोष्टीमधील फरक कळेल. तर श्री गजानन विजय ग्रंथामधल्या अध्याय 6 जर का आपण वाचला तर चांगले मित्र मिळायला सुरुवात होईल. म्हणजे आपल्या जवळ जे लोक येतील ते चांगलेच लोक आपल्याला मिळतील आणि त्यासोबतच जे वाईट चांगल्या गोष्टी आहेत ते आपल्याला कळायला सुरुवात होतील. म्हणजे कधी कधी आपल्याला कळत नाही चांगल्या वाईटमधला फरक. तर तो अध्याय 6 जर का तुम्ही वाचन केलं श्री गजानन विजय ग्रंथामधल्या तर मग ह्या गोष्टी देखील तुम्हाला कळायला सुरुवात होतील. त्यानंतर अध्याय 7, निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होईल, इच्छुकांना संतान प्राप्ती होईल. अध्याय 7 हा निरर्थक जो आपला अहंकार आहे, अभिमान आहे तो दूर होतो आणि संतान प्राप्तीची इच्छा आहे ते 7व्या अध्यायाचं वाचन करून संतान प्राप्तीही करून घेऊ शकतात. महाराजांच्या कृपेने त्यांना संतान प्राप्तीही होईल. त्यानंतर अध्याय 8, कायदेविषयक समस्या दूर होतील आणि कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल, अहंकारी व्यक्तीचा अहंकार दूर होईल. 8व्या दिलेलं आहे की कायदेविषयक समस्या ज्या आहेत, म्हणजे कुणाच्या कोर्ट कचेरीचे कामं चालू आहेत त्यामध्ये त्यांना यश येईल, अहंकारी जो व्यक्ती आहे त्याचा अहंकार दूर व्हायला मदत होईल. अध्याय 9, वाचनाचे फायदे असे आहेत की दुराग्रही जो मित्र आहे त्याचा प्रभाव कमी होईल, त्यासोबतच शत्रूचा नाश होईल, चुकांची दुरुस्ती होईल, त्याचे परिणाम कमी होतील. आपल्याकडून कळत नकळत अनेकशा चुका होत असतात, त्याचे परिणाम कमी होईल. महाराजांचे कुठल्या तरी रूपामध्ये दर्शन होईल, म्हणजे स्वप्नामध्ये येऊन महाराज दर्शन देतील किंवा कुठल्या व्यक्तीच्या मार्फत
तर वार्धक्यामुळे किंवा आजारपणामुळे शेगावला तुम्ही जाऊ शकत नसाल तर महाराजांचं दर्शन देखील तुम्हाला होईल. श्री गजानन विजय ग्रंथामधील अध्याय 9वा वाचनाचा आहे. त्यानंतर अध्याय 10व्या याचं महत्त्व, आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्याची शक्ती प्रभाव कमी करण्यासाठी, आजारपणातून लवकर ठीक होण्यासाठी अध्याय 10व्याचं तुम्ही वाचन करू शकता. त्यानंतर अध्याय 11वा, ध्येयप्राप्ती आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळवावा यासाठी, संरक्षण होण्यासाठी, अपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी तुम्ही अध्याय 11वाचं वाचन करू शकता. तर अध्याय 12वा, आपल्या धंद्यात उद्योगात शेतीत चांगले उत्पादन अध्याय 12वा, आपल्या धंद्यात उद्योगात शेतीत चांगले उत्पन्न धनधान्य उत्पन्न होण्यासाठी, चांगल्या कार्यात यश प्राप्तीसाठी तुम्ही अध्याय 12व्याचं वाचन करू शकता. जे व्यावसायिक आहेत, जे उद्योग करतात, शेती करतात, त्यांना चांगले उत्पादन होण्यासाठी, धनधान्य उत्पन्न होण्यासाठी, चांगलं यश मिळण्यासाठी, त्या चांगल्या कार्यात यश प्राप्तीसाठी यासाठी देखील तुम्ही अध्याय 12व्याचं वाचन करू शकता. त्यानंतर अध्याय 13वा, कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्तीसाठी, महापूर, वादळ, अग्नी इत्यादी नैसर्गिक आपत्ती संकटातून रक्षण होण्यासाठी, त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी तुम्ही अध्याय 13वाचं वाचन करू शकता. त्यानंतर अध्याय 14वा, अचानक संपत्तीत हानी, आर्थिक हानी झाल्या असल्यास अनभिघ्न संकटापासून रक्षण होण्यासाठी, नदी पाण्याच्या धोक्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही अध्याय 14वाचं वाचन करू शकता. अध्याय 15याचं वाचन तुम्ही यासाठी करू शकता की आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी, काम, क्रोध, मत्सर, लोभ यापासून दूर राहण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी, नोकरीमध्ये प्रमोशन होण्यासाठी, पगार वाढीसाठी, जे असहनशील व्यक्ती असतील म्हणजे ज्यांना काही त्यांच्या सहनशीलता कमी आहे, ते काही त्यांना सहन होत नाही, सहनशीलता अंगी येण्यासाठी तुम्ही अध्याय 15व्याचं वाचन करू शकता. त्यानंतर अध्याय 16वा, खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी अति तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास. त्यानंतर अध्याय 17, खोट्या चुकीच्या आरोपातून मुक्त, दुसऱ्यांकडून मत्सर आणि तत्सम संकटापासून मुक्ती मिळते, अध्याय 17व्याचं वाचन केलं तर. अध्याय 18, खोट्या आरोपातून मुक्तता, तीर्थ अंगारा घेऊन या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील, इष्टदेवतेचे दर्शन होईल. अध्याय 18वा, खोट्या आरोपातून मुक्तता होण्यासाठी श्री गजानन महाराजांचा तीर्थ अंगारा घेऊन या अध्यायाचं जर का वाचन केलं तर ज्या काही शारीरिक व्याधी आहेत त्या दूर होतात आणि आपल्याला इष्टदेवतेचं म्हणजे महाराजांचं दर्शन होण्यास मदत होते. त्यानंतर अध्याय 19, जे विवाहयोग्य मुलं-मुली आहेत, ज्यांचे विवाह जमत नाही, लग्न जमत नाही, अशांनी अध्याय 19चे वाचन करावे. विवाहयोग्य मुला-मुलींना मनोयोग्य जीवनसाथी मिळेल. स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या भक्तांना काही कारणामुळे प्रमोशन मिळत नसेल, प्रगती होत नसेल तर अशांनी अध्याय 19चं वाचन करावं, त्यामध्ये त्यांना प्रगती मिळेल. तर मी याबद्दल एक व्हिडिओ देखील शेअर केला होता की अध्याय ज्यांचे लग्न जमत नाही अशा मुलामुलींनी संपुट लावून पारायण करावे. तो देखील व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि तुम्ही 19 अध्यायाचं वाचनही करू शकता. त्यानंतर अध्याय 20, विवाहित जीवनात सफलता मिळेल, उद्योगधंद्यात झालेले नुकसान भरून निघेल, प्रकृती स्वास्थ्य लाभेल. तर अध्याय 20वाचं महत्त्व हे आहे की विवाहित जीवनात सफलता मिळेल, उद्योगधंद्यात झालेले नुकसान भरून निघेल, प्रकृती स्वास्थ्याचा लाभ होईल. अध्याय 21, मनशांती, आरोग्य, सुख, समृद्धी आणि मानसिक समाधानासाठी वाचा आणि तुम्ही याची प्रचिती घ्या. तर 21वा जो अध्याय आहे श्री गजानन विजय ग्रंथामधला, तो संपूर्ण अध्यायाचं म्हणजे संपूर्ण श्री गजानन विजय ग्रंथाचा तो सार आहे आणि तो मेरुमणी आपण ज्याला म्हणतो असा तो अध्याय आहे. अशा संपूर्ण अध्यायाचं तुम्ही वाचन करा आणि त्याची तुम्ही प्रचिती घ्या. तर श्री गजानन विजय ग्रंथाचे जे 21 अध्याय आहेत त्याचे हे वेगवेगळे महत्त्व आहेत, त्याचे हे वेगवेगळे फायदे आहेत. तर तुम्ही देखील तुमच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्येसाठी तुम्ही एक अध्याय रोज वाचत चला किंवा जे नित्यनियमाने श्री गजानन विजय ग्रंथाचा वाचन करतात त्यांच्या जीवनामध्ये ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या संपूर्णपणे पूर्ण होतात किंवा त्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळतात. श्री गजानन विजय ग्रंथ असाच आहे की आपल्या जीवनातील प्रत्येक संकटावरती श्री गजानन विजय ग्रंथामध्ये उत्तर मिळते. त्यामुळे तुम्ही रोज श्री गजानन विजय ग्रंथाचं नित्यनियमाने वाचन करा किंवा ज्यांची इच्छा असेल कुठल्या तरी पर्टिक्युलर समस्येसाठी अडचणीसाठी त्यांनी तो अध्याय एकेका अध्यायाचं मग वाचन करू शकता. श्री गजानन विजय ग्रंथ ज्या घरामध्ये असेल त्या घरामध्ये मुळातच महाराजांची कृपा ही राहते आणि घरातला एक व्यक्ती जरी श्री गजानन विजय ग्रंथाचं वाचन
दर्शन करत असेल तर त्या घरातील व्यक्तीवरती, संपूर्ण कुटुंबावरती महाराजांची कृपादृष्टी नेहमी करता राहते. महाराज सदैव त्यांच्यासोबत राहतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.